हॅलो, हाय. मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज बनवणार आहे गावकडच्या पद्धतीने आपलं करोडा. तर करोडा बनवण्यासाठी वाढवणी पदार्थ आहे हा. ही कुठली भाजीची रेसिपी नाही आहे. तर त्यासाठी मी छिलक्यावाली डाळ घेतलेली. तर अर्धा किलो एवढी डाळ आहे ही, बघू शकता. तर हे करोडा आहे ना, आपण पित्राचे पान वगैरे टाकतो, मिक्स भाजी बनवतो त्याच्यात वापरतात. परत गणपतीला जेवण बनवतात त्याच्यात मिक्स भाजी बनवतात त्याच्यात वापरतात. परत अखोजीला आपण पित्रांचे पाने टाकतो त्याच्यात पण मिक्स भाजी बनवतात त्याच्यात वापरतात. गावाकडे खूप साऱ्या भाजीत म्हणजे करोडा वापरतात मिक्स भाज्यांमध्ये. महालक्ष्मी असतात आमच्या गावाकडे. तर इकडे गौराई म्हणतो ना आपण, तशा महालक्ष्मी असतात. तर विदर्भात महालक्ष्मी म्हणतात त्यांना. तर त्यांच्या ह्याच्यात पण मिक्स भाजी जी बनवतात ना, तर त्याच्यात पण हा करोडा वापरला जाते. तर त्यासाठी हा करोडा बनवणार आहे. तर ही रात्रभर मी दिवसभर छान भिजू घातलेली, कारण करोडा हा रात्रीचा बनवत असतात. रात्री बनवायचा असतो हा, म्हणजे रात्री टाकायचा असतो. तर छान अशी त्याची पूर्ण छिलकी काढलेली आहेत, थोडेफार राहिले तरी चालतील. तर मी आता हा लसण जिऱ्याचा बनवत आहे. तुम्ही भोपळ्याचा पण बनवू शकता, दुधी भोपळा असते ना त्याचा. तर त्यासाठी मी 3-4 गाठे एवढे लसण घेतलेलं आहे. 2 चम्मच मोठे जिरं घेतलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर, कारण आपण हा लसण जिऱ्याचा आणि कोथिंबीरचा बनवत आहोत. तर चला हा मिक्सरमधून कसा काढायचा ते पण सांगते मी तुम्हाला. तर हा आहे ना, पूर्ण यातलं पाणी झारून घ्यायचं आणि रुमालवर छान सुकून घ्यायची डाळ. त्याच्यात पाणी नको, नॉर्मल असेल तर चालेल पण जास्त नको आहे. बघा माझा हात ओला पण नाही झालेला आहे, तर बघू शकता तुम्ही. तर नॉर्मल असं छान सुकून घ्यायची आणि थोडी थोडी करून काढायची, कारण उडदाची डाळ लई चिकट असते. आणि बारीक फाईन पेस्ट काढायची आपल्याला, एकदम बारीक. तर बघू शकता एवढी घेतलेली आहे मी. आणि त्याच्यासोबत आपण काय करणार आहोत, थोडंसं लसूणच्या पाकळ्या, जेणेकरून छान एकजीव होणार. लसूणच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि खूप सारी कोथिंबीर आपण नंतर मिक्स करणार आहोत. चिरून घेतलेली आहे मी, नंतर आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर चला आता मिक्सरमध्ये काढते मी. दरवर्षी आई पाठवते गावावरून, पण मी म्हटलं यावेळेस आपणच करून करावं. कारण कसं आहे, मी यावेळेस गावले गेलेली नाही उन्हाळ्यात. गावले गेली ना की मग मी घेऊन येते बनवून, म्हणजे आईच बनवते पण मग मी घेऊन येते. पण आता काय झालं आहे, मी काही आता एवढ्यात गावले जाणार नाही. परत अखोजी आहे, मग नवीन करोडा, कुरड्या, सांडगे, पापड सगळं लागते ना, म्हणून म्हणलं चला आपणच बनवूया. असं मिक्स करायचं सारखं सारखं मध्यात, जेणेकरून का होणार, राहिलेलं आहे ना आपलं बॅटर ते छान बारीक होणार. तर बघू शकता छान असं बारीक करून घ्यायचं आणि आपण हे एका मोठ्या ताटात काढून घेणार आहोत. तर चला मी सगळं काढून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर मिक्सरमधून काढून झालेलं आहे. तर जास्त पातळ नाही करायचं, पाणी नका टाकू, थोडं थोडं काढा म्हणजे घट्ट निघेल. पाणी टाकलं ना पातळ झालं ना, मग आपला करोडा छान असा आतून पोकळ होत नाही. तर हे बघा एवढं असं घट्ट करायचं आपल्याला. हे बघा हाताला चिपकलेलं असं पडलं नाही पाहिजे, एवढं घट्ट पाहिजे. आणि आता याला आहे ना फेटावं लागते, कारण जेव्हा आपण दही भल्ल्यासाठी कसं वडे पाण्यात तरंगून पाहतो ना, तसे हे पाण्यात तरंगलं पाहिजे बॅटर. तर याच्यात काहीच नाही, तुमच्या देखतच टाकलं आहे मी लसण आणि जिरं, आणि याच्यात खूप सारी एवढी कोथिंबीर. पहिले बाकी जास्त झाले तर छान कोथिंबीरला मिक्स करायचं. आणि याला असं फेटावं लागते बघा असं.
तुम्हाला मी आधीच दाखवते बघा. एक मिनटं. तर मी हे बघा याच्या कटोरीत पाणी घेतलेलं आहे आणि गोळा टाकून दाखवते. हे बघा. तर आता सध्या हा गोळा आहे, गुळाशी जाते. आपल्याला इथं पाण्यात तरंगायचं आहे. तर हा काढून घेते मी. जास्त वेळ फेटायची गरज नाही, 1-2 मिनटं एवढा असं आपटून याला फेटायचं. हे बघा असा. आणि भाजी आहे ना खूप भारी लागते. शिळ्या भाकरीसोबत ही भाजी बनवली ना म्हणजे खूपच छान लागते. गावाकडे तर बनवतातच. थोडीशी वडी काढून बघायची. अजून पण तरंगत नाही आहे. हे बघा बुडाशी जाऊन बसलेला आहे. तर ह्या पाण्यात तरंगलेला पाहिजे आपल्याला. 1 मिनटं मी गंज असं उलटा घ्यायचं म्हणजे तुम्हाला दिसेल. तर बघा अंदर खोलमध्ये गेलेला आहे. हे बघा एवढा. तर आपल्याला तरंगेपर्यंत हे फेटायचं आहे. तर चला मी फेटून घेते. तर बघू शकता मग अशी पाण्यात तरंगत नव्हता, आता तरंगत आहे. हे बघा अल्लग तरंगत आहे. म्हणजे आपलं बॅटर आहे रेडी आहे. दुसरं पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा. हे बघा एकदम पाण्यात तरंगत आहे. असे तळाशी जाऊन नाही बसत आहे. तर बॅटर रेडी आहे. आता करोडा घालून घेऊ आपण. बघा ताटाला एकदम कमी तेल घेतलेलं आहे. नॉर्मल असं तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे काय होणार, चिपकणार नाही. तर तुम्ही पेपर असेल तर पेपरला टाकू शकता. पेपर नाही माझ्याकडे, कारण मी सहसा करून बनवत नाही वाळवणी पदार्थ, गावावरून येतात तर. आणि आता काय झालं आहे घरातच सुकवायचं आहे म्हणून मग म्हटलं चला आपण याच्यातच टाकूया म्हणजे रात्रभर फॅनखाली छान सुकवेल. तर चला टाकून घेते. एका वाटीत असं पाणी घ्यायचं हाताला आणि मीडियम आकाराचा टाकायचा आपल्याला. जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. कारण काय होणार नाही तर मग जास्त मोठा टाकला ना तर लवकर वाळणार नाही. आणि छोटा करोडा हा नसतो, छोटा सांडगे असतात. तर बघू शकता असा टाकायचा. चला टाकून घेते मी सगळा करोडा. तर बघा एवढा झाला आहे आपला करोडा. तर आता रात्रीभर आपण याला छान फॅनखाली सुकून घालूया म्हणजे छान असा सुकून जातो रात्रभर. आणि छान याला असं आंबटपणा येते रात्री घातला की. तर रात्री नक्की घाला तुम्ही. आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय. सुकल्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ बनवणारच आहे तेव्हा तुम्ही बघू शकता. तर चला बाय मग.